नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्याकडं आपण हे जे काही काम केलं एक्सटेरियरचं, तर त्याबद्दल तुम्हाला म्हणजे आर्टिस्टिक इंजिनियर कडून कसा एक्सपिरियन्स आला काम करतानाचा, आणि काय काय कामाबद्दल तुमचा काय अभिप्राय आहे ते एकदा आम्हाला थोडक्यात सांगा. ओके. सुरुवातीला तर मला टाईल्स बदलायच्या होत्या. पहिले माझं बेसिक ते होतं आणि शेड बदलायची होती. आणि शेड माझी आधी प्लास्टिक मटेरियल मध्ये होती, आता मी टॅफ्लॉन मध्ये बसवली. आणि टाईल्स बदलल्या, मग त्यानंतर ह्या वॉल पण बदलल्या. नंतर तिकडे मला बाथरूमचं एक थोडं काम करून घ्यायचं होतं, ते पण करून घेतलं. गेट बदलले, वॉल्सचं पण थोडंसं उंची वाढवली. उंची वाढवताना पण आमची बरीच चर्चा झाली. त्यामध्ये डिझाईन काय असलं पाहिजे, गेटचं डिझाईन काय असलं पाहिजे. इव्हन आम्ही शेड केली त्यावेळेस पण डिझाईन कसं असलं पाहिजे. खूप मोठं रस्त्यावर येणारं नसावं, थोडं शॉर्ट मध्ये असावं आणि ते सगळ्या डिझाईनला मॅच करावं, असं आमचं सगळं डिस्कशन झालं. नंतर एलिव्हेशनला पण साईडला काय डिझाईन असावी जी आमच्या ह्या सगळ्या डिझाईनला मॅच होईल, असं पण आमचं खूप डिस्कशन झालं. त्याच्यामध्ये सरांनी खूप मदत केली. मी त्यांना खूप त्रास दिला वेगवेगळ्या डिझाईनसाठी, मला हे नको ते नको असं बरंच काही सांगितलं. पण त्यांनी त्यामध्ये मला खूप कॉपरेट केलं. आणि थोडं वेळेचं थोडं कमी जास्त होत गेलं, कारण मटेरियल येण्यावर पण ह्या गोष्टी अवलंबून असतात. पण मग मटेरियल आल्यानंतर त्यांनी काही तसं फटाफट काम केलं. त्यांनी पण मला बऱ्याच आयडिया दिल्या. आम्ही डिस्कशन झाल्यानंतर आज जे काय दिसतंय ते ते आहे डिस्कशन नंतर झालेलं सगळं काम. आणि त्यामध्ये आम्ही खूप सॅटिस्फाईड आहोत. आणि त्यानंतर पण मला माझं डिझाईन बघून खूप लोकांनी विचारलं. त्यांना पण मी यांचा ऍड्रेस दिला आणि यांनी पण त्यांना जाऊन खूप कोऑपरेट केलं. त्यामुळे एक असं छान कॉम्बिनेशन मध्ये एक छान डिझाईन तयार झालेलं आहे. आणि जे काही तुम्ही एक्सपिरियन्स सांगितला की तो पण सांगा आम्हाला की तुमच्याकडे रेग्युलर येणार लोकांना नंतर अचानक चेंज झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं होतं. आधी एक तर वरचं जे आमचं होतं ते थोडासा अंधार पडायचा. टॅफ्लॉन ग्लास बसवल्यापासून एक छान उजेड आला. नंतर कलर कॉम्बिनेशन, एक टोटल डिझाईन बघून सगळ्यांना असं वाटलं की पहिल्यांदा हा रो हाऊस वाटायचा, पण आता हा रो बंगलो वाटायला लागला. आणि एक असं वेगळं घराला एक वेगळं स्वरूप आलं. त्यामुळे प्रत्येक येणारा माणूस आल्यानंतर हेच म्हणतो की आता खूप घर छान दिसतं आणि त्याला एक बंगला स्वरूप आलंय, असं प्रत्येक जण आल्यानंतर त्यांची हीच रिॲक्शन असते. आणि तुम्ही सांगितलं होतं की काही लोक आता पहिले म्हणजे फार दिवसानंतर आलेले दाराच्या बाहेर उभे राहून म्हणतात की तुमचं घर कुठे आहे. म्हणजे त्यांना ओळखू येत नाही इतकं घरामध्ये चेंज झालेलं आहे. म्हणजे गेस्ट पण आले की ते थोडेसे पुढे जातात, अगं घर कुठे विचारतात, मग त्यांना मागे यावं लागतं. मग ते वाव म्हणतात घर खूप छान झालंय, अशी त्यांची पण रिॲक्शन आहे. ओके.